वेलकम टू रेसिपीज बुक मराठी। आजच्या ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत ग्रीन राईस, हेल्दी सोबत टिफिन रेसिपी आणि सोबतच अगदी झटपट बनवून तयार होतो। तर चला मग सुरू करूया। ग्रीन राईस करण्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेली आहे। पालक आधी स्वच्छ धुवून घ्यायची, पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर याची प्युरे तयार करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून। आता ही प्युरी आपण साईडला ठेवून देऊया आणि गॅसवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे। मी हा राईस कुकरमध्ये करणार आहे, अगदी झटपट बनवून तयार होतो। साधारण 1 चमच आपण तेल घालून घेणार आहोत। तेल घातल्यानंतर आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे। जावित्री, वेलची, कलमी आणि जिरं हे तेलामध्ये छान तडतडलं की त्यामध्ये एक बारीक कट केलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा पण साधारण गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। कांदा शिजला की त्यामध्ये आपण 1 ते 2 चम्मच आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट घालून घेणार आहोत। तुम्हाला जर हिरव्या मिरचीची पेस्ट नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या देखील टाकू शकता। आता यामध्ये 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे, तिखट घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे। सोबतच 1 चम्मच धनिया पावडर घालून घ्यायचा, धनेपूड। आणि त्यानंतर आता हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण एक बारीक चॉप केलेला टमाटर पण घालून घ्यायचा आणि इथे मी 1 वाटी तुरीचे दाणे घालून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप देखील करू शकता। 1 वाटी तुरीचे दाणे मी इथे घातलेले आहे। आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालून घ्यायच्या आणि त्या पण तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण आता शिजवून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही वाटाण्याचे दाणे पण घालू शकता किंवा मग तुरीचे घाला। दाणे थोडेसे शिजले की त्यामध्ये आपण पालक प्युरी घालून घेणार आहोत, जी आपण मिक्सरमधून काढून घेतलेली होती। छान 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1 चमच आपण गरम मसाला घालून घेणार आहोत आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी, हाताने क्रश नाही केली तरी चालेल, घालून घ्यायचं। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। आता आपली पालकची प्युरी ही छान शिजली तेव्हाच टेस्ट ह्या भाताला खूप छान येते, म्हणून पूर्ण पालक शिजायला हवी यासाठी म्हणून मी कुकरचं झाकण अर्धवट ठेवलेलं आहे की अर्धवट असं झाकण ठेवून द्यायचं आणि पालकला छान असं तेल सुटतपर्यंत त्याची ग्रेव्ही शिजवून घ्यायची। अशा पद्धतीने पालकला तेल सुटायला लागलं आणि छान सुगंध सुटायला लागला की समजून जायचं पालक शिजली। पालक शिजली आता त्यामध्ये आपण राईस घालून घेणार आहोत। तर साधारण इथे 2 वाट्या मी तांदूळ धुवून ठेवलेला होता, फक्त 30 मिनटं आधी। नॉर्मल राईस आहे हा। 30 मिनटं आधी तांदूळ धुवून ठेवून द्यायचा आणि तो आता राईस आपण इथे घालून घेणार आहोत। जर तुमच्याकडे बनवलेला भात असेल, उरलेला वगैरे भात असेल तर तोही यामध्ये घालू शकता, पण त्यावेळेस पालकमध्ये एवढं पाणी नको, पूर्ण आटवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये राईस घालायचा। तर आता हे छान मिक्स झालं आहे। यामध्ये साधारण 2 टेबलस्पून आपण तूप घालून घेणार आहोत। जर तुम्हाला राईसमध्ये तूप नसेल आवडत तर तुम्ही तूप पण स्किप करू शकता, पण तुपामुळे आपल्या भाताला चव खूप छान येते, तो छान असा मोकळा बनतो। आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर त्यासाठी म्हणून मी गॅसवर एका साईडला गरम पाणी ठेवलेलंच होतं। 2 वाट्या तांदूळ होते तर 4 वाट्या मी इथे गरम पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा छान हे मिक्स करून घ्यायचं, छान फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातली की आता आपण याला कव्हर अप करून घ्यायचं, झाकण बंद करून घ्यायचं आणि फक्त कुकरची एकच शिटी होऊ द्यायची। कुकरची 1 शिटी झाली की जोपर्यंत कुकर आपला पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत कुकर उघडायचाच नाही। कुकर पूर्ण उघडला म्हणजे पूर्णपणे थंड झाला की मग उघडायचं, तेव्हाच हा भात आपला मोकळा होतो। जर तुम्ही 2-3 शिट्या लावत बसले तर भाताचं पुरं खिचडीच बनून जाणार, म्हणून कुकर अशा पद्धतीने पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, म्हणजे भात अगदी परफेक्ट बनतो। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट भात बनलेला आहे माझा। तुम्हाला मी दाखवते, ओपन करून बघा, पूर्ण मस्त असं मोकळा बनलेला आहे। तर अशा पद्धतीने आपला मोकळा भात बनतो। फक्त कुकरमध्ये एकच शिटी लावायची, जास्त लावायची गरज नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा ग्रीन राईस। तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद। सोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा।